सुविधा लग्न करून इनामदारांच्या घरी सून बनून आली आणि तिने हळूहळू सर्वांची मने जिंकायला सुरुवात केली. सुविधा स्वयंपाकात हुशार होती, बोलण्यात मधुर होती. सर्वांना आपलेसे करण्याची जादू होती तिच्या बोलण्यात. फक्त थोडासा बालिशपणा होता. घरात सासू सासरे, तिचा नवरा सुयश आणि ती असे 4 जण राहायचे. नणंद दिव्या विवाहित होती आणि तिचे सासरे अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर होते. त्यामुळे नणंद बरेचदा माहेरीच असायची. सोबत नवीनच आलेल्या वहिनीसोबत तिचं छान गुळपीट जमलं होतं. दोघी नणंद भावजया सोबतच फिरायला जात असत. कधी मंदिरात, कधी शॉपिंगला, कधी सहज काहीतरी खायला बाहेर जायचं म्हणून एकमेकींना सोबत करत. दोघींची छान मैत्री जमली होती. सुयश तर नेहमीच सुविधाला चिडवायचा की माझ्यापेक्षा दिव्याशी छान जमतंय तुझं. सर्व काही छान सुरू होतं. एके दिवशी सुविधा आणि दिव्या दोघी शॉपिंगसाठी बाहेर पडल्या. दोघी एका साडीच्या दुकानात गेल्या. तिथे दिव्याने बऱ्याच साड्या बघितल्या, पण तिला एकही साडी आवडेच ना. सुविधाने मात्र स्वतःसाठी तिथूनच एक साडी पसंत केली. सुविधाने पसंत केलेली साडी दिव्याला सुद्धा आवडली. ती म्हणाली, वहिनी, तुला काही हरकत नसेल तर ही साडी मी ठेवून घेऊ का? अगं त्याच्यामध्ये काय विचारायचं, ठेव तुला आवडली असेल तर. असे म्हणून सुविधाने ती साडी दिव्याकडे दिली आणि स्वतःसाठी पुन्हा दुसरी साडी बघायला लागली. थोडा वेळ साड्या पाहिल्यानंतर सुविधाने दुसरी एक साडी तिच्यासाठी पसंत केली. पण सुविधाने पसंत केलेली दुसरी साडी पाहून दिव्याला ती साडी पहिल्या साडीपेक्षा जास्त आवडली. ती सुविधाला म्हणाली, वहिनी, तू आधी पसंत केलेली साडी तू ठेव आणि मला ही दुसरी साडी दे. ठीक आहे, मला चालेल. असे म्हणत सुविधाने ती साडी दिव्याकडे देऊन तिला आधी दिलेली साडी परत घेतली. आता मात्र दिव्यापुरती गोंधळी होती. ही साडी घेऊ की ती साडी घेऊ हे तिला कळत नव्हतं. शेवटी तिने त्या दोन्ही साड्यांचे फोटो तिच्या नवऱ्याला फोनवरून पाठवले. पण बराच वेळ झाला तरीही नवऱ्याचा रिप्लाय आला नाही म्हणून ती सुविधाला म्हणाली, वहिनी, माझं काही ठरत नाहीये बघ. मी आत्ताच नाही घेत साडी, नंतर कधीतरी घेईल. ठीक आहे, तुम्हाला घ्यायची नसेल तर मग मीही तुम्हाला पसंत असलेली साडी घेतली तर चालेल ना? हो हो, चालेल ना, दिव्या कसनुस हसत म्हणाली. पण मनातून मात्र तिला या गोष्टीचा राग आला. तिच्या मते ती साडी मी घेत नाहीये तर वहिनीने सुद्धा नको घ्यायला. पण सुविधाच्या लक्षात मात्र हे आले नाही. शॉपिंग संपून दिव्या आणि सुविधा घरी परत आल्या. पण दिव्या सुविधासोबत घरी येईपर्यंत जास्त काही बोलली नाही. फक्त होला हो आणि नाहीला नाही इतकंच बोलायची. घरी आल्यावर सुविधाने उत्साहाने सासूबाईंना साडी दाखवली. दिव्याचा चेहरा मात्र उतरलेलाच होता. मात्र उत्साहाच्या भरात सुविधाचे दिव्याकडे लक्षच गेले नाही. संध्याकाळी दिव्या तिच्या घरी परत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून सुविधाने तिच्या सासूबाईंना चहा दिला. पण त्या सुविधाशी रोजच्या सारखे हसून बोलल्या नाही. त्यानंतर दिवसभरात सुविधाने सासूबाईंच्या बोलण्यावरून त्या तिच्यावर रागावल्या आहेत त्याचा अंदाज आला होता. पण त्या नेमके कशावरून रागावल्या आहेत हे मात्र कळत नव्हते. दिव्याने सुद्धा दिवसभरात तिला एकही कॉल व मेसेज केला नव्हता. शेवटी न राहून सुविधाने सासूबाईंना विचारलेच, आई, काही झालंय का? माझं काही चुकलं का? तुझं काय चुकणार आहे? तुला असं का वाटतंय? तुम्ही दिवसभरात माझ्याशी नेहमीसारखं बोललाच नाहीत आणि दिव्याताईंनी पण सकाळपासून कॉल नाही केला. सुविधा म्हणाली, हो, कारण तू असे करायला नको होते. मी काय केले आई? अगं, काल दिव्याला आवडलेली साडी तू स्वतःसाठी घेतलीस. तिला किती वाईट वाटले. तू तुझ्यासाठी एखादी दुसरी साडी घ्यायला हवी होतीस आणि ती दिव्याला घेऊ द्यायची असतीस. सासूबाईंनी शेवटी त्यांच्या रागाचे कारण सांगितलेच. हे ऐकून सुविधाला नवल वाटले, कारण नणंदबाईंना विचारूनच तिने ती साडी खरेदी केली होती. दिव्या तिथे कन्फ्यूज होती आणि नंतर तिला त्या 2 साड्यांपैकी एकही साडी घ्यायची नव्हती, म्हणूनच तर तिने ती साडी घेतलेली. झालेल्या प्रकारात सुविधाची चूक नव्हती. दिव्याचा गैरसमज झाला होता. पण हे सासूबाईंना सांगितले तर सासूबाई तिच्यावरच चिडतील, म्हणून सुविधा सासूबाईंसमोर काहीच बोलली नाही. पण आता सासूबाई आणि नणंदबाई दोघीही सुविधावर नाराज असल्याने त्यांची समजूत काढणे गरजेचे होते. दिव्याची समजूत कशी काढावी या विचाराने सुविधाला जरा टेन्शन आले होते. तिने बराच विचार केल्यावर तिला एक उपाय सुचला. 10 दिवसांनी दिव्याचा वाढदिवस होता. तोपर्यंत सुविधा आणि दिव्याचे फार काही बोलणे झाले नाही. सासूबाई सुद्धा कमीच बोलत होत्या. वाढदिवसाच्या दिवशी घरातील सर्वजण दिव्याच्या घरी गेले होते.
सर्वांनी दिव्यासाठी छान छान गिफ्ट घेतली होती. सुविधाने सुद्धा दिव्यासाठी गिफ्ट आणले होते. वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर सर्वांनी तिच्यासाठी आणलेले गिफ्ट तिला दिले. सुविधाने सुद्धा दिव्याला गिफ्ट दिले आणि उघडून पाहायला सांगितले. नंतर बघेन ना वहिनी गिफ्ट उघडून, दिव्या म्हणाली. तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे, आत्ताच बघा ना. सुविधाने असे म्हटल्यावर दिव्याने तिने दिलेले गिफ्ट उघडून बघितले तर आतमध्ये त्या दिवशी घेतलेली साडी होती. साडी बघून दिव्या तिच्या वहिनीला म्हणाली, काय ग वहिनी, ही साडी तर तू तुझ्यासाठी घेतली होतीस ना? नाही हो ताई, तुमच्यासाठीच घेतली होती ही साडी. तुमचा वाढदिवस जवळ आला होता, पण तुम्हाला गिफ्ट काय द्यावं हे कळत नव्हतं. ही साडी त्या दिवशी तुम्हाला आवडली होती, पण तुम्ही घेतली नाही. मग मी माझ्यासाठी म्हणूनच घेतली. म्हटलं वाढदिवसाला तुम्हाला हीच साडी द्यावी, कारण मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते. तुम्हाला आवडलं ना माझं गिफ्ट? सुविधा म्हणाली. हे ऐकून ननंदबाईची कळी फारच खुलली. ती सुविधाला म्हणाली, अगं वहिनी, याची काय गरज होती ग? तशी काही फारशी आवडली नव्हती मला, पण तू इतक्या प्रेमाने देत आहेस तर मी नक्की घालेन. सासूबाईंना सुद्धा खूप आनंद झाला. सासूबाईंना वाटले आपण उगाच सुविधावर रागावलो. सुविधावर असणारी दोघींचा राग अगदी क्षणार्धात दूर झाला. वातावरण अगदी आनंदमय झाले. त्या दिवशी नंतर दिव्या आणि सुविधा पुन्हा जुन्या मैत्रिणींसारख्या वागायला लागल्या. सुविधाने अनोखी शक्कल लढून झालेला प्रसंग सावरून घेतला आणि पुढे नात्यांमध्ये होणारा गोंधळ व्हायचा थांबला. पण सासरची नाती सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते हे मात्र सुविधा चांगल्या प्रकारे समजली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.